ही बातमी समोर येते। खालापूर तालुक्यामध्ये गॅस सिलेंडरचा टँकर उलटलाय आणि काही गॅस सिलेंडर हे लिकेज झालेत। गॅस टँकर उलटल्यानं रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सावधगिरी बाळगलेली आहे। खालापूर तालुक्यामध्ये सावरोली खारपाडा या रोडवरती पौध गावाजवळ केमिकल गॅस टँकर उलटलाय आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो इथल्या आसपासच्या परिसराला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय। खालापूरच्या पौध गावाजवळ ही घटना घडलेली आहे। हा टँकर उलटल्यानंतर अर्थातच गॅस गळती होऊ नये यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। मात्र सध्या औद्योगिक क्षेत्रात गॅस टँकर उलटलेला आहे, त्यामुळे रेस्क्यू टीमचे सदस्य सुद्धा मोठ्या प्रमाणात पोहोचलेत, मात्र ते सावधगिरी बाळगतायत। या दरम्यान सगळ्या सुरक्षा यंत्रणा, फायर टेंडर आणि ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्यात। गाडीच्या मालकाशीही संपर्क साधण्यात आलाय। पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अल्काइन अमाइन्स या कंपनीमधील एक्सपर्ट देखील या ठिकाणी आता मदत कार्यासाठी पोहोचले। सध्या तरी गॅस लिकेजचा धोका टळलेला आहे, मात्र अशा पद्धतीनं हा मोठा टँकर उलटलेला असल्यामुळे गॅस सिलेंडर सुरळीत करण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि या मार्गावरची वाहतूक सुद्धा सध्या बंद ठेवण्यात आली आहे। आपण ही थेट दृश्य, काही फोटो सुद्धा बघतोय। गॅस सिलेंडर यामध्ये आहेत आणि कुठलंही लिकेज सध्या तरी झालेलं नाहीये, मात्र ते लिकेज होणार नाही याची काळजी घेतली जाते। अधिक माहिती घेऊयात। मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मेहबूब, काय अधिक माहिती, सध्याचे काय अपडेट्स? साधारण 1 ते 1.5 तासापूर्वी हा जो खालापूर तालुक्यातील रसायनी औद्योगिक पट्टा आहे, खालापूर तालुक्याचा औद्योगिक पट्टा आणि रसायनी औद्योगिक पट्टा यांना जोडणारा जो सावरोली खारपाडा रोड आहे, या रोडवर हा गॅस सिलेंडर पलटी झालेला आहे। औद्योगिक वापराचे गॅस आहेत यामध्ये, आणि हा गॅस सिलेंडर पलटी झाल्यानंतर काही सिलेंडर यातले लिकेज झाले होते व ते लिकेज मात्र कोणालाही ग्रामस्थांनी खबरदारी घेतली। तात्काळ यंत्रणांना कळवलं, यंत्रणांनी रेस्क्यू टीमला कळवलं व तिथं आता टाटा स्टील असो व रासायनिक एमआयडीसीची फायर ब्रिगेड टीम असो, तसेच हेल्थ फाउंडेशन म्हणून अपघातग्रस्तांची टीम आहे गुरुनाथ साटीलकर यांची, यांचे काही केमिकल एक्सपर्ट आहेत, धनंजय गीत, विजय भोसले, हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी सावधगिरी बाळगून अगोदर या जे गॅस सिलेंडर्स होते, ज्या टाक्या होत्या गॅसच्या, हे ज्या लिकेज झाल्या होत्या, यांना बंद मॅन्युअली स्वतः जाऊन, खूप मोठी रिस्क या ठिकाणी घेण्यात आली व स्वतः जाऊन हे गॅस बंद केले मॅन्युअली जाऊन। कारण जर हे बंद केले नसते तर अनेक जी सिलेंडर पूर्ण गॅस भरला होता, टाक्या भरल्या होत्या, त्या सगळ्यांचा स्फोट केव्हाही होण्याची शक्यता होती व सकाळपासून ह्या भागात, खालापूर तालुक्यात व त्या भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळं मोठा अपघात घडण्याची शक्यता होती। तर अगोदर हे गॅस सिलेंडर बंद करण्यात आले व आता मात्र वेगवेगळ्या यंत्रणा वापरून, म्हणजे क्रेन असेल व हे असेल मॅन्युअली, हा गॅस सिलेंडरचा ट्रक आहे हा सरळ करण्याचं काम चालू आहे। या दरम्यान या भागातली, या रस्त्यावरची जी वाहतूक होती ती बंद ठेवण्यात आलेली आहे। मात्र जो धोका होता की गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो, गॅस लिकेज होऊ शकतो, हा धोका मात्र सध्या टळलेला आहे व या रेस्क्यू टीमने मॅन्युअली ते गॅस सिलेंडर बंद केल्यामुळे हा धोका सध्या तरी टळलेला आहे। नक्कीच मेहबूब, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।